integral -2 to 2 ax cube plus bx plus c into dx डिपेंड्स ऑन. या इंटिग्रलची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे हे विचारले. ऑप्शन्स दिले, द व्हॅल्यू ऑफ सी, द व्हॅल्यू ऑफ बी, द व्हॅल्यू ऑफ ए अँड लास्ट ऑप्शन दिले द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ओके, आधी याला आपण युजल वेनं सॉल्व करून घेऊ, मग बघूया. इंटिग्रल ए एक्स क्यूबचं इंटिग्रल एक कॉन्स्टंट x⁴/4 प्लस बी एक्सचं इंटिग्रल x²/2 आणि सी एक्स कॉन्स्टंट सीचं इंटिग्रेशन x. लिमिट्स फ्रॉम -2 to 2. लिमिट सबस्टिट्यूट करत असताना केअरफुल. एक्सच्या जागी आपण -2 जर सबस्टिट्यूट केला, अपर लिमिट +2 जर सबस्टिट्यूट केला प्रत्येक ठिकाणी, तर पहिली टर्म येईल a × 2⁴/4 प्लस b × 2² प्लस 2c. हे झालं अप्पर लिमिट. मायनस लोअर लिमिटसाठी एक्सच्या जागी -2 जर टाकला तर a × -2⁴/4 b × -2² आणि प्लस c × -2. ओके, आता 2⁴ म्हणजे 16 आहे. 16 पहिलं कॅल्क्युलेशन हे 16/4 म्हणजे तो राहिला 4a प्लस 2² मधला एक 2 कॅन्सल झाला म्हणजे 2b आणि प्लस 2c. त्यानंतर आता हा मायनस आहे, त्याचा इफेक्ट प्रत्येकावरती होणारच आहे, तिथे थोडंसं केअरफुल. -2⁴ म्हणजे +16 येणार. -2⁴ म्हणजे +16. 16/4 म्हणजे 4, पण त्याला हा मायनस बाहेरचा मल्टिप्लाय, त्यामुळे तो येईल -4a. पुन्हा इथे -2² प्लस 4 येणार, प्लसच येणार, त्याला 2/2 असेल म्हणजे 2bच राहील, पण त्यालाही हा मायनस मल्टिप्लाय म्हणजे तोही होईल -2b. आणि शेवटची टर्म मात्र -2c आहे, त्याला मायनस मल्टिप्लाय झाला तर तो होईल +2c. ओके, आता यामध्ये +-4a कॅन्सल, +-2b कॅन्सल, शिल्लक राहतो फक्त 2c + 2c म्हणजे 4c. म्हणजे या इंटिग्रलची व्हॅल्यू डिपेंड आहे फक्त c या कॉन्स्टंटवरती. ओके, त्यामुळं बऱ्याच वेळा असंही होतं, ॲन्सर नेमकं काय ते विचारत नाहीत, ते कोणावर डिपेंड आहे, कोणावर इंडिपेंडंट आहे. या फॉर्मॅटमध्ये पण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्पल्स असतात. इंटिग्रल (0 to 2) x³ upon x² - 1 raised to 3/2 into dx. This one is the integral. Options given
√2 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर √2 - 1 अपॉन √2 6 - 2 √5 अपॉन √5 √2 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 या प्रकारे ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑब्वियसली हे इंटिग्रेशन सिम्प्लिफिकेशन हे सबस्टिट्यूशननी करावं लागणार. सबस्टिट्यूशन करत असताना याला आपण दोन प्रकारे विचार करू शकतो की हे इंटिग्रल आपल्याला अल्जेब्रिक फॉर्ममध्ये कन्वर्ट होत आहे की ट्रिग्नोमेट्रिक फॉर्ममध्ये. दोन वेज आहेत आणि त्यातला कुठला वे कन्व्हिनियंट आहे तेही महत्त्वाचं आहे. अल्जेब्रिक फॉर्ममध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला x² = t किंवा x² - 1 = t हे जास्त कम्फर्टेबल आहे. x² - 1 = t जर आपण कन्सिडर केला तर ते अल्जेब्रिक फॉर्ममध्ये कन्वर्ट होऊ शकतं. यात एक मार्ग आपल्याकडे आहे टू पुट x² - 1 = t, कारण नेहमी आपण अडचणीतली टर्म सबस्टिट्यूट करत असतो. त्याला r⁵² आहे. x² - 1 = t टाका किंवा अजून एक मार्ग म्हणजे x² - 1 = t² पण टाकू शकतो आपण. म्हणजे स्क्वेअर रूट पण जे दिसतंय r⁵² ते इमिजिएटली इलिमिनेट होऊन जाईल आणि त्याचं पुढचं कॉम्प्लिकेशन पण निघून जाईल. म्हणजे अल्जेब्रिकमध्येच आपल्याकडे दोन मार्ग आहेत परत. x² - 1 = t टाका किंवा x² - 1 = t² टाकला. यामुळं काय होईल, याचं जर काम झालं स्क्वेअर रूट पण निघून जाईल आणि टर्म पण सिंपल होऊन जाईल. सेकंड थिंग, हा जो x³ आहे याचा आता विचार करायला लागेल. आपण जर याचा डेरिव्हेटिव्ह घेतला किंवा आधी x² = लिहा t² + 1. हा x² का, तर x³ आपण x² × x असं लिहू शकणार आहेत. x³ x² × x, त्यातला x² काम झालं. आता राहिला x dx. डिफरन्शिएट करा, x² डेरिव्हेटिव्ह येईल 2x × dx आणि राईट साईड येणार 2t × dt. 2 2 कॅन्सल झाला म्हणजे x × dx झाला t × dt. Yes, okay now. Yes, sir. म्हणजे यात आपण जर x² - 1 = t² टाकला तर x² ची व्हॅल्यू येईल t² + 1. 2x dx म्हणजे 2t dt. 2 ने डिवाइड केला x dx ची व्हॅल्यू येईल t × dt. म्हणजे यात आपण पहिल्यांदा इंटिग्रल 0 to 2 हा जो x³ आहे त्यालाच x² वेगळा लिहिला अपॉन x² - 1⁵² आणि x dx बाजूला काढला. त्या x³ लाच स्प्रेड केलं. ओके,
डेफिनाईटमध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट करायची असते ते म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यूज. लोअर लिमिट 0 आहे, त्या व्हॅल्यू इथे टाकून आपल्याला टीची व्हॅल्यू काढावी लागेल. इथं आता गडबड होऊन जाते. मग प्रॉब्लेम काय होतो, एक्स इज इक्वल टू जर आपण 0 घेतला तर 0चा स्क्वेअर तर 0 येणार, टी स्क्वेअरची व्हॅल्यू येईल -1, विच इज नॉट पॉसिबल. बघा क्वेश्चन्सच्या वर्किंगवरती काय काय व्हेरिएशन्स येऊ शकतात. आता इथपर्यंत हे आपल्याला ओके वाटलं, इथपर्यंत ओके वाटलं, पण पुढं त्रास देत आहे आता. कारण आपण लिमिटिंग व्हॅल्यूज टाकत असताना लोअर लिमिट अप्पर लिमिट चेंज करून घेत असतो. आपल्याला तर एक्समधून टीमध्ये जायचं आहे, पण ते टीमध्ये जातानाही रिअल व्हॅल्यूजमध्येच जावं लागेल ना, इमॅजिनरी व्हॅल्यूज तर जाता येणार नाही. मग इथं प्रॉब्लेम काय होतो आहे, एक्स इज इक्वल टू जर आपण 0 टाकला इथे लोअर लिमिट, तर टी स्क्वेअर इज इक्वल टू -1 येतो आहे. म्हणजे टीची व्हॅल्यू येणार √-1, जी की इमॅजिनरी आहे, ती चालणार नाही. अप्पर लिमिटचा प्रॉब्लेम नाही आहे. 2² इज इक्वल टू 4, 4 - 1 3, टीची किंमत √3 घेता येऊ शकते, पण लोअर लिमिट इमॅजिनरी येत आहे. याला काय पर्याय, याला काय सोल्युशन? एक्सच्या व्हॅल्यूचा तर प्रॉब्लेम नाही आहे. तो प्रॉब्लेम ॲक्च्युअली ह्या मूळ एक्झाम्पलमध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर इथे पण x इक्वल टू 0 टाकलं तर 0 - 1 - 1 रेज टू 3/2 येतो आहे. पण आपल्याला आधी लिमिट टाकायचं नसतं, इंटिग्रेट केल्यानंतर लिमिट टाकायचं असतं. याला आपण काय सोल्युशन देऊ शकतो, काय पर्याय करू शकतो? फर्स्ट थिंग ती म्हणजे यात काही जण असं करतील, हे इंटिग्रल आधी सॉल्व करायचं इनडेफिनाईट मेथडनी, लिमिट घ्यायचीच नाही. इनडेफिनाईट मेथडनी सॉल्व करायचं, लिमिट घ्यायचीच नाही, आणि पुढे चालायचं. बरोबर आहे. शेवटी लिमिटिंग व्हॅल्यूजचा विचार करायचा, पण ते नाही कन्व्हिनियंट. तर ॲक्च्युअली सिच्युएशन अशी आहे की या क्वेश्चनमध्येच मायनर करेक्शन आहे. ही जी टर्म आहे क्वेश्चनमधली ती x² - 1 नाही तर x² + 1 आहे. त्यामुळे तो प्रॉब्लेम आपल्याकडं येणार नाही. पण मायनस असता तो प्रॉब्लेम होता. आणि मग त्याला दुसरा पर्याय काय होता, एक तर x² - 1 इज इक्वल टू t² टाकण्याऐवजी t टाका, मग चाललं असतं. मग t जर टाकला x² ची किंमत 0 झाली असती, t इक्वल टू -1 चालला असता इथे. आणि x इज इक्वल टू 4 टाकला, 2 टाकला तर t इज इक्वल टू 4 - 1 म्हणजे 3. म्हणजे लिमिट्स ते -1 to 3 आले असते टीचेच. ओके, हे चाललं असतं. पण ॲक्च्युअली त्या क्वेश्चनमध्येच करेक्शन आहे, तर तो हा +1 आहे. आणि +1 असल्यामुळं आपल्याला आता ही व्हॅल्यू चालणार आहे +1. ओके, मग हा इकडे काय होणार, राईट साईडला गेल्यानंतर -1 होणार. आता लिमिटिंग व्हॅल्यूज बघा. आता जर लिमिटिंग व्हॅल्यूज आपण घेतल्या
when x is equal to 0, t is equal to x जर 0 टाकला इथे तर टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 येतो, म्हणजे टी इज इक्वल टू पुन्हा तिथं दोन चान्स आहेत +1 और -1. ओके, पण आपण +1 प्रेफर करू. त्यानंतर अप्पर लिमिट when x is equal to 2, x ची व्हॅल्यू जर 2 टाकली तर काय येते? टू स्क्वेअर म्हणजे 4 आणि 4 + 1 5. ती टी स्क्वेअरची व्हॅल्यू येते, टी येतो √5. हे टी स्क्वेअरच घ्यावं असं कंपल्सरी नाही, तुम्ही इथे टी पण घेऊ शकता, काही इश्यू नाही. पण तुमचं पुढचं जे काही फ्रॅक्शनल कॅल्क्युलेशन आहे तेही इझी व्हावं याच्यासाठी हे चालतं, हे लक्षात घ्या. आता लिमिटिंग व्हॅल्यू आल्या 1 to √5, इंटिग्रेशन काय होईल पहा. मग इंटिग्रेशन मधली टर्म लिमिटिंग व्हॅल्यू येतील 1 to √5 x² म्हणजे t² - 1 डिवायडेड बाय x² + 1 येतो. ॲक्च्युली x² + 1 ची व्हॅल्यू t² raised to 3/2 आणि इंटू x dx ची व्हॅल्यू t dt. एकदम सोप्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं. 1 to √5 t² - 1 अपॉन t² raised to 3/2. तिथे स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, इथे राहील t³ आणि परत t इंटू dt. यातला हा t कॅन्सल झाला, एक t² राहिला. हा t² जर आपण सेपरेटली डिवाइड केला t² नी डिनॉमिनेटर सेपरेट घेतला तर t² अपॉन t² म्हणजे 1 येईल. सो इंटिग्रल बिकम्स 1 to √5, पहिली टर्म येणार 1 -1 अपॉन t², हा t² सेपरेट घेतला इंटू dt. इंटिग्रेशन 1चं इंटिग्रेशन t येणार, बरोबर आहे. आता राहिला तो -1 अपॉन t². -1 अपॉन t² ला तुम्ही t⁻² लिहा, त्याला x⁻n चा फॉर्म्युला वापरा, किंवा 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो -1 अपॉन x². 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो -1 अपॉन x². मग -1 अपॉन x² चं इंटिग्रेशन येईल 1/x, बरोबर आहे. त्यामुळे ह्याचं इंटिग्रेशन तुम्ही डायरेक्ट +1 अपॉन t असं लिहू शकता. आणि लिमिटिंग व्हॅल्यूज 1 to √5. त्याला सिम्प्लिफाय करून मग लिमिट टाका, किंवा लिमिट टाकून मग सिम्प्लिफाय करा, कसंही चालेल. क्रॉस मल्टिप्लाय जर केला तर t² + 1 अपॉन t असं सोपं होईल. आणि आता लिमिटिंग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. काय लिमिटिंग व्हॅल्यू टाकल्यानंतर
आधी अप्पर लिमिट √5 टाकायचं आहे. मग √5 जर टाकला तर टी स्क्वेअर म्हणजे √5चा स्क्वेअर. √5चा स्क्वेअर येईल 5 + 1 अपॉन √5 आणि मायनस जर लोअर लिमिट टाकलं टीच्या जागी 1 टाकला तर 1चा स्क्वेअर म्हणजे 1 + 1 अपॉन टी म्हणजे 1च. त्यानंतर 5 + 1 म्हणजे येणार 6 म्हणजे टर्म येईल. पहिली टर्म 6 अपॉन √5 मायनस 1 क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 नाही, 1 + 1 2 येणार ना तो. 1 + 1 2 अपॉन 1 आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येईल व्हॅल्यू? 6 - 2 √5 upon 5 means the third option. ओके. अल्जेब्रिकली याला या प्रकारे एक आपण जाऊ शकतो किंवा x² + 1 = t पण टाकला तरी चालेल. x² + 1 = t पण मग त्याने t⁵² फ्रॅक्शनल कॅल्क्युलेशन येणार त्याच्यामध्ये थोडंसं अपूर्णांकाचं. आणखी एक पर्याय याला सॉल्व्ह करण्यासाठी ट्रिग्नॉमेट्रिकल फॉर्ममध्येही तुम्ही जाऊ शकता, पण ट्रिग्नॉमेट्रिकल फॉर्ममध्ये हे लिमिट्स प्रॉपरली साथ देणार नाहीत. ट्रिग्नॉमेट्रिकल फॉर्ममध्ये जात असताना त्याला x = tan θ टाकता येईल तुम्हाला, कारण x² + 1 आहे. x² + 1 tan² θ + 1 sec² θ येईल, म्हणजे इथं sec³ θ शिल्लक राहील डिनॉमिनेटरला. x = tan θ टाकलेला असल्यामुळे dx ची व्हॅल्यू sec² θ dθ. तो sec² आणि हा sec³, एक sec शिल्लक राहील फक्त. त्यामुळे हे सिम्प्लिफाय होऊन जाईल. पण प्रॉब्लेम काय येणार? लिमिटिंग व्हॅल्यूजचा येणार. tan 1 0 आणि tan 1 2. त्या tan 1 2 ही स्टँडर्ड व्हॅल्यू येत नाही, तिथं मग प्रॉब्लेम वाढतो. आणि इथं आपल्याला कुठंच tan 1 वगैरे अशी टर्म ऑप्शनमध्ये दिलेली नाही आहे. अल्जेब्रिक टर्म दिली आहे, अल्जेब्रिकलीच गेलेलं कन्व्हिनियंट आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस. इंटिग्रल इनडेफिनेटचा आहे. 1 अपॉन in bracket x - 1 bracket cube into x + 2 bracket raised to 5 आणि कंप्लीट ब्रॅकेट raised to 1/4 आहे. कंप्लीट ब्रॅकेट raised to 1/4. इथे या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे आणि x - 1चा ब्रॅकेट क्यूब आणि x + 2 ब्रॅकेट raised to 5 याचं मल्टिप्लिकेशन आहे raised to 1/4 आहे. अल्जेब्रिकली टर्म दिलेली आहे. यात ऑप्शन्स जे दिलेले आहेत ते पण अल्जेब्रिक कॉम्बिनेशन्स आहेत. म्हणजे 1/3 इन ब्रॅकेट x + 2 अपॉन x - 1 ब्रॅकेट raised to 1/4 प्लस c. 1/3 x - 1 अपॉन x + 2 ब्रॅकेट raised to 1/4. 4/3 x + 2 अपॉन x - 1
ब्रॅकेट रेस टू 1/4 आणि 4/3 x मायनस 1 अपॉन x प्लस 2 रेस टू 1/4 प्लस 6. ऑप्शन्सचं ऑब्झर्वेशन बेनिफिशियल ठरतं, कारण बऱ्याचदा काय होतं की त्या क्वेश्चनच्या सोल्युशनमध्ये ज्या टर्म आहेत, ज्या प्रकारच्या टर्म आहेत, त्यानुसार आपल्याला सिम्प्लिफिकेशनच्या डायरेक्शनचा विचार करावा लागतो. आता इथे प्रत्येकच ठिकाणी x प्लस 2 अपॉन x मायनस 1 किंवा x मायनस 1 अपॉन x प्लस 2 म्हणजे या दोन ब्रॅकेटचा रेशो आहे हे क्लिअर आहे. दोन ब्रॅकेटचा रेशो आहे ते क्लिअर आहे. त्यानंतर सेकंड थिंग की इथे 1/3 किंवा 4/3 म्हणजे 1/3 तर कन्फर्म सगळीकडे आहे. इथे आपल्याला विचार करावा लागतो हे फ्रॅक्शन्स कसे एलिमिनेट होऊ शकतात. हा 1/4 पण आहे सगळीकडे. x प्लस 2 जो आहे त्याचा इंडेक्स आहे 5 आणि x मायनस 1 जो आहे त्याचा इंडेक्स आहे 3. आता हा ऑब्विसली 2 न मोठा आहे, त्यामुळे त्यातला एक x प्लस 2 तर आपण बाजूला घेऊ शकतोच. x प्लस 2चा स्क्वेअर बाजूला घेऊ शकतो त्यातला. आणि असा रेशो क्रिएट करायचा आहे आपल्याला, रेशो तयार करायचा आहे. काय करता येऊ शकतं? रेशो जर तयार करायचा आहे 1 अपॉन x मायनस 1 ब्रॅकेट क्यूब आहे. यालाच जर एका ब्रॅकेटमध्ये आणायचे असतील, सेम इंडेक्समध्ये आणायचे असतील, तर x प्लस 2 ब्रॅकेट क्यूब पाहिजे, तरच आपण हा इंडेक्स कंबाईन करू शकणार आहेत. हा इंडेक्स जर कंबाईन करायचा आहे एकाच इंडेक्समध्ये हे आणायचेत रेशोच्या फॉर्ममध्ये, तर इथे डिनॉमिनेटरला आपल्याला x प्लस 2 ब्रॅकेटचा क्यूब पाहिजे. मग आपण काय करू, या ब्रॅकेटमध्येच x प्लस 2चा ब्रॅकेट क्यूबनं डिव्हाइड आणि मल्टिप्लाय जर केलं तर इथं ऑलरेडी आपल्याकडं x प्लस 2 ब्रॅकेट रेस टू 5 अवेलेबल आहे आणि आपण अजून एका क्यूबनं मल्टिप्लाय डिवाइड करतो आहे. 5 प्लस 3 म्हणजे तो 8 येणार आणि ह्या सगळ्याला ब्रॅकेट रेस टू 1/4 आहेच, त्याचं बघूया नंतर. म्हणजे काय केली स्टेप आपण इथं थोडक्यात, x प्लस 2च्या ब्रॅकेट क्यूबनं मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं आहे. इथं मल्टिप्लाय केल्यामुळं x प्लस 2 रेस टू 5 आणि परत x प्लस 2चा ब्रॅकेट क्यूब x प्लस 2 ब्रॅकेट रेस टू 8 तयार झाला आणि जो डिव्हाइड आहे तो x प्लस 2चा क्यूब मिळेल. ओके, आता यामध्ये हा इंडेक्स आपण सेपरेट करू. इथे 3 आहे, इथे 3, हे कंबाईन करता येऊ शकतील 3 आणि 3 इंटू 1/4 म्हणजे टर्म येईल इंटिग्रल 1 अपॉन x मायनस 1 अपॉन x प्लस 2 ब्रॅकेट रेस टू 3/4 मल्टिप्लाइड बाय, पुढे शिल्लक काय राहिलं आहे, हे जर कंबाईन केलं a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n 8 मल्टिप्लाइड बाय 1/4 म्हणजेच तो येईल
एक्स प्लस टूचा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी एक्स. एक्स प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी एक्स. आता याचा काय उपयोग? यामध्ये ही जी टर्म आहे, हा जो ब्रॅकेट आहे एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस टू, त्या एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस टूचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बघा, एकदा फाइंड करा तुम्ही सर्वजण. एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस टू याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. घ्या बरं काय येतोय, फाइंड करा डेरिव्हेटिव्ह. यू अपॉन व्हीच्या रूलनं डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. तो डेरिव्हेटिव्ह आला की प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस टू याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. बाय युजिंग यू अपॉन व्ही रूल. येस, यू अपॉन व्हीच्या रूलनुसार डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन. यू अपॉन व्हीचा रूल, व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. एक्स प्लस टू म्हणजे व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. एक्स मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस टूचा डेरिव्हेटिव्ह परत 1च डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस टूचा स्क्वेअर इंटू डी एक्स. जर आपण ही टर्म इक्वल टू टी टाकली तर राईट साईड डी टी आपण ठेवूया. यात न्यूमरेटरला एक्स प्लस टू ॲज इट इज मायनस मल्टिप्लाय दोन्ही टर्मला मायनस एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स प्लस टूचा स्क्वेअर इक्वल टू डी टी. हा एक्स एक्स कॅन्सल होईल. 3 अपॉन एक्स प्लस टूचा स्क्वेअर इंटू डी एक्स इक्वल टू डी टी.
पण आपल्याकडे टर्म अवेलेबल आहे 1/x+2². 1/x+2² अवेलेबल आहे. फक्त हा 3 पलीकडे डिव्हाइड घ्या, म्हणजे ओव्हरऑल जे ऑप्शन्स आहेत त्या फॉर्ममध्ये तर आपण कन्वर्ट होऊच लागलेलो आहेत. या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय होईल पहा. आधी आपण थ्री राईट साईडला घेतला डिवाइड, तर 1/x+2² इंटू dx इक्वल टू 1/3 dt येईल. आणि इंटिग्रल होईल 1/, या टर्मच्या जागी आपण टी टाकलाय. x - 1/x+2 हा जो ब्रॅकेट आहे त्याच्या जागी आपण टी टाकलाय, म्हणजे टी रेज टू येईल 3/4. बरोबर. इंटू 1/x+2² म्हणजे 1/3 dt. आता तो 1/3 आउटसाइड घ्या, इंटिग्रेशन टी रेज टू येईल -3/4 तो न्यूमरेटरला घेतला तर. आणि याला फक्त x रेज टू n चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. 1/3 x रेज टू n चं इंटिग्रेशन x रेज टू n+1 अपॉन n+1 -3/4 + 1 -3/4 + 1 इज इक्वल टू काय? -3/4 + 1 1/4 म्हणजे इंटिग्रेशन येईल टी रेज टू 1/4 अपॉन 1/4 प्लस सी. यात हा जो 4 आहे 1/4 तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटरला जाईल, म्हणजे टर्म येईल 4/3 आणि टी रेज टू 1/4 टीच्या जागी ही टर्म टाकून द्या, x - 1/x+2 रेज टू 1/4 प्लस सी. या प्रकारे हे अल्जेब्रिकली सिम्प्लिफाय करता येऊ शकतं. आता हे सॉल्व तर झालं आहे, पण हे इनिशियली ओळखायचं कसं, हे असं सगळं होणार आहे. यात सगळ्यात महत्त्वाची हिंट राहते ती म्हणजे ऑप्शन. ऑप्शनमध्ये प्रत्येक ठिकाणी चारही ऑप्शन जर ऑब्झर्व केले, एकतर x - 1/x+2 ही टर्म आहे किंवा x+2/x-1 ही टर्म आहे. या टर्मचा आणि याचा जो रेसिप्रोकल दिला आहे त्याचा दोघांचाही डेरिव्हेटिव्ह घेऊन पाहावा लागेल. असंही आपला सबस्टिट्यूशनसाठी डेरिव्हेटिव्ह घ्यावाच लागणार आहे, कारण तीच टर्म सबस्टिट्यूट करायची हे प्रत्येक ऑप्शन सांगताय. मग एकतर x - 1/x+2 सबस्टिट्यूट करावं लागणार आहे किंवा x+2/x-1. डेरिव्हेटिव्ह आधी घेऊन पाहायचा आणि त्यावरून लक्षात येतं इथं 1/x+2² आला म्हणजे या फॉर्ममध्ये कन्वर्ट होतोय. मग या फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला x+2चा
क्यूबनं डिव्हाइड मल्टिप्लाय करावं लागेल. हे रिव्हर्स थिंकिंग करायचं. किंवा एवढ्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर राहतो काय, रेज टू 1/4च आहे फक्त. त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, सिम्प्लिफाय करा. ही टर्म कशाने तयार होती ते बघा. डायरेक्ट रिव्हर्स पण जाता येऊ शकतं डेरिव्हेटिव्ह्ज घेऊन. ओके.